नंदकुळाचा नाश केल्याशिवाय शेंडीला गाठ बांधणार नाही असं विष्णुगुप्त चाणक्याने ठरवलं आणि करून सुद्धा दाखवलं. आज देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये जो पराभव झाला होता त्याचा वचपा काढण्यासाठी जी काही प्रतिज्ञा केली होती ती आता साध्य केलेली आहे. अकेला देवेंद्र क्या करेगा हे त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना आता दाखवून दिलेलं आहे. जयंत पाटील वर्षा बंगला, नंदनवन बंगला याच्याकडे खेटा मारत आहेत त्या बंगल्यानं. कारण सांगत आहेत विकासाची चर्चा आहे. ईश्वरपूरचा नगराध्यक्ष पदच्युत झालेला आहे. त्याच्या संबंधी मी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलतोय. जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यामध्ये विळ्या भोपळ्याचं सख्य. रोहित पाटलांना भारतीय जनता पार्टीमध्ये किंवा एनडीए मध्ये अजिबात जायचं नाहीये. मात्र 9 आमदारांना जायचंय, 6 खासदारांना जायचंय. अशा वेळेला शरद पवार, सुप्रिया सुळे आणि इतकंच नाही तर नीट ऐका, सुनेत्राताई पवार आणि पार्थ पवार हे देखील गोत्यात आलेले आहेत. एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पवार कुटुंबाची जी लिगसी आहे त्याच्यावर घाव घातलेला आहे देवेंद्र फडणवीस यांनी. आणि अकेला देवेंद्र नाही तर भारतीय जनता पार्टी माझ्या सोबत आहे असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रिया सुळे यांना दिलं होतं. त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचं जे शीर्षस्थ नेतृत्व आहे अमित शहा, त्यांच्या प्लॅननुसार कशा पद्धतीने पवार कुटुंबाचे जे धागे आहेत ते कसे एकमेकाशी जुळू नयेत यासाठी काय केलेलं आहे, तटकरेंना पटेलांना कशा प्रकारे वापरण्यात आलेला आहे, ज्यामुळे सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार व्यथित झालेले आहेत, इगो हार्ड झालेला आहे. दुसरीकडे जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील हे एकीकडे, रोहित पवार एकीकडे, आणि मधल्यामध्ये जी हतबल दिसून येते ती शरद पवार यांच्या सारख्या 6 दशक राजकारण करणाऱ्या बुजुर्ग नेत्याची. या एकूणच विषय आपण थेट विश्लेषण करतो. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, पहिली एक गोष्ट लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आज नेमकी काय स्थिती आहे. लोकमतचे राजकीय संपादक यदू जोशी यांनी लिहिलेल्या एका लेखामध्ये ती आकडेवारी दिलेली, ती मुद्दामून सांगतो. आता 288 पैकी 237 आमदार महायुतीचे आहेत, म्हणजे फक्त 51 विरोधात आहेत. आता शरद पवार गटाचे 10 पैकी रोहित पवार सोडून 9 जण एनडीए सोबत गेले तर उरतील 42. त्यातलेही शिंदे सेना दावा करते त्याप्रमाणे उद्धव सेनेचे 16 आमदार त्यांच्या सोबत गेले तर उरतील 26. तसे झाले तर महायुतीचे आमदार असतील 262, म्हणजे 91% आमदार सत्ता पक्षाचे. विधान परिषदेत देखील तीच परिस्थिती आहे. म्हणजे आता बघा की एकूण जे आहे महाराष्ट्राच्या विधानसभेला विरोधी पक्ष नेता विधानसभेमध्ये नाहीच आहे. भास्कर जाधव यांना नेमावं विरोधी पक्ष नेता म्हणून, परंतु आता ते सगळ्या गद्दारांना प्रमाणपत्र पात्र अपात्र देणारे, विधानसभेची गरिमा सांभाळणारे तथाकथित जे काही रामशास्त्री प्रभूने बाण्याचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी ती परवानगी दिलेली नाही, ते कायद्यामध्ये बसत नाही वगैरे वगैरे ते त्यांनी सांगितलेलं आहे. आता प्रश्नच नाही ही स्थिती. म्हणजे आम्हाला 2029 मध्ये निवडून यायचं आहे साहेब, पवार साहेब. त्याच्यामुळे तुम्ही या अगर नका येऊ, आम्ही तर चाललेलो आहे आणि पुन्हा आम्हाला काही म्हणू नका असं जयंत पाटलाच्या मार्फत 9 आमदारांनी, म्हणजे त्याच्यामध्ये जयंत पाटील सुद्धा आले, हा निरोप धाडलेला आहे वर सिल्वर वॉकवर, इकडं बारामतीच्या गोविंद बागेमध्ये. त्याच्यामुळं काय करावं आता, मग शरद पवारांवर काय वेळ यावी, एकनाथ शिंदे यांची भेट घ्यावी लागतीये, बोलावं लागतंय बंद दाराआड. ही वेळ आलेली आहे. काल नंदनवन बंगला एकनाथ शिंदे यांचा
तिथे जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील काय करत होते, याचं उत्तर कोण देणार? आणि मग जी हतबलता जे मी म्हणतोय ती अशा पद्धतीची आहे. एकीकडे फुले शाहू आंबेडकर धर्मनिरपेक्ष काँग्रेसवादी संस्कृती, पंडित नेहरू यांचा वारसा कोणी चालू शकत नाही वगैरे वगैरे असं म्हणणं, आणि दुसरीकडे सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून एक अशी पायवाट निर्माण करणं. काय पायवाट केलेली आहे? तुम्हाला मिशन 360 पाहिजे ना संसदेमध्ये, कसंही करून पाहिजे ना. मग आता आम्ही काय करतो, तुम्ही ते बिल येऊ द्या, म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये 50% सरसकट जागा वाढतील महिला आरक्षण आणि परिसीमन बिलाच्या माध्यमात, त्याला आमची मंजुरी असेल. मग सुप्रिया सुळेंनी अजून आमच्याकडे बिल आलेलं नाही वगैरे वगैरे असं त्याच्यावर हे केलेलं आहे, पण ती पायवाट तर निर्माण करून ठेवलेली आहे. त्याच्यामुळं मविवामध्ये काय फटाके फुटतात हे दिसतंय. हर्षवर्धन सपकाळ सपासप वार करायला लागलेले आहेत. तुम्ही तुमचं ठरवा, आमचं पक्क ठरलेलं विरोध म्हणजे विरोध. आमचं कुठेही घुमजाव नाही, यू टर्न नाही, अमुक नाही, तमुक नाही, तडजोड नाही, कशाची नाही, हे म्हणतात आहे. ही परिस्थिती का निर्माण झालेली? आणि मुळात देवेंद्र फडणवीस यांनी ज्या वेळेला विडा उचलला, ज्यावेळेला त्यांच्या डोळ्यामध्ये अक्षरशः अश्रू दाटून आले, अश्रू टपकले. फक्त भाजपचे 2014 मध्ये फक्त 9 खासदार निवडून आले होते लोकसभेचे, हे लक्षात घ्या. मग या पराभवाची जबाबदारी म्हणून मी सरकारमधून बाहेर पडतो, पक्षाचं काम करतो, असं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करून टाकलं होतं. मग ते दिल्लीला गेले, RSSनी त्यांना समजावून सांगितलं, अमित शहानी समजावून सांगितलं, आणि पुन्हा मग ते आपले उपमुख्यमंत्री म्हणून राहिले. नंतरचा तो भाग वेगळा, काय झालं पुढे मुख्यमंत्री, पण ते त्यावेळेला झालेलं आहे. मग त्यांनी सांगितलंय की किती टक्के मतांचा फरक आहे. मविवाला पडलेली मतं, आपल्या महायुतीला पडलेली मतं वगैरे, ते त्यांनी ते सगळं केलं आणि ते कामाला लागले. म्हणजे त्याच्या आधी त्यांनी जे काही उद्योग केला अमित शहानी, की सुनेत्राताई पवार यांना तुम्ही सुप्रिया सुळे यांच्या विरोधामध्ये बारामतीमध्ये उतरवा आणि सिद्ध करा की महायुतीमध्ये तुम्ही कसे समर्थ, कसे निष्ठावान आहात. ते करावं लागलं, अजितदादांना ते करावं लागलं. तिथे जशी निवडणूक हारले, तसं महाराष्ट्रामध्ये देखील सुनील तटकरे वगळता काही त्यांना 4 जागापैकी बाकीचे 3 काही निवडून आणता आले नाही. तेच भारतीय जनता पार्टीचं झालं. मग ज्या पश्चिम महाराष्ट्रातलं राजकारण, शुगर लॉबी, शिक्षण क्षेत्रातले सम्राट, वेगवेगळे सगळे, हे जर तुमच्या ताब्यात आहेत, तर मग त्या जोरावर तुम्ही शरद पवार, जर तुम्ही 10 पैकी 8 खासदार निवडून आणलेले आहेत, आता ते 8 खासदार कुठे आहेत तुमचे? ते तर काय, तर मला तुम्हाला सांगतो, या युट्यूब चॅनलवर एका पंचतारांकित हॉटेलच्या वेटरने अशी माहिती पुरवली. काय पुरवली? की निलेश लंके, धैर्यशील मोहिते हे देवेंद्र फडणवीस यांना भेटले. हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. अशा कितीतरी भेटीगाठी झालेल्या आहेत. हे जे सांगतात आहे की साहेब बस झाला, आता ते फुले शाहू आंबेडकर त्यांच्या नावाखाली काँग्रेस वगैरे, आम्हाला सत्तेशिवाय आमचा जीव गुदमरायला लागलेला आहे. आम्हाला विकास निधी नाहीये, आम्ही 2029 मध्ये निवडून कसं यायचं? मग असे जे अस्वस्थ आत्मे आहेत, एक तर त्यांना अस्वस्थ केलं मोदी, शहा, फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी, एकेकाला गाठलं. जसं उद्धव ठाकरे यांचे खासदार 1 वर्षापासून चला जेवायला या, बर्थडे पार्टी करू, अमुक करू, प्रीती भोजन करू, हे सगळं जे झालं वर्षभर एकेकाला गाठलं. मग एकाने दुसऱ्याला, दुसऱ्याने तिसऱ्याला, असं ते सगळं झालं. तो सगळा घोडे बाजार व्यवस्थित झाला. आणि राज ठाकरे यांच्या भाषेमध्ये विकत घेणाऱ्यांपेक्षा देह विक्री करणारे जास्त जबाबदार आहे. असे देह विक्री करणारे आपल्याकडे पैदास झालेली आहे, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आणि अशी पैदास व्हावी म्हणून जे काही असं काय करायचं असतं माहिती का, मित्र म्हणून गळ्यात हात टाकायचा असतो. 4 पावलं चालले की त्या मित्राच्या ढुंगणावर लाथ मारायची असते. मग तो मित्र शोधत बसतो, लाथ कोणी मारली, लाथ यांनीच मारलेली असते. अशा प्रकारे लाथा घालत हे फोडाफोडी सगळी चाललेली आहे.
आणि महाराष्ट्रातले नागरिक ज्यांनी तुतारीला मतदान केलं, ज्यांनी मशालीला मतदान केलं, त्यांनी हात चोळत बसायचं आहे. कारण काय की याला राजकारण म्हणतात. विश्वासघात आहे, घोडे बाजार आहे, सट्टा बाजार आहे, धमक्या आहेत. आयची धमकी आहे, इन्कम टॅक्स, सीबीआय, ते सुप्रिया सुळे म्हणायच्या त्या. काय एन्फोर्समेंट डायरेक्टरची धमकी आहे. असं करून काय करायच्या, फाईली आणायच्या, समोर ठेवायच्या, येतो का नाही ते सांग आमच्याकडे. हे असं सगळं करायचं, पूर्ण मोडीत काढलेलं आहे सगळं. आणि मग ते त्याला राजकारण म्हणायचं. बरं, राजकारण तुम्ही करू नका असं तुम्हाला कुणी रोखलेलं आहे? मग आता उद्धव ठाकरे, शरद पवार यांची मोठी अडचण करून टाकलेली सगळ्या पद्धतीने. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आता जसं सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांना व्यवस्थितपणे वापरलं गेलं, ज्या वेळेला अजितदादांचं दुर्दैवी निधन झालं, त्याच्यानंतर हे दोघं जण विलिनीकरणामध्ये कसा खोडा घालत आहेत ह्याच्या बातम्या सोडल्या गेल्या. त्याच्यानंतर शरद पवारने असं म्हटलं की त्या दोघांनी त्यांच्या पक्षाचा काही निर्णय घेतला असेल तर मला काही देणं घेणं नाहीये. मग विलिनीकरणाची चर्चा थांबली. मग जयंत पाटील कसे बोलले होते अजितदादांशी, अजितदादांच्या विलिनीकरणाच्या प्रस्तावाला पटेल आणि तटकरेंचा कसा विरोध होता, ह्या सगळ्या बातम्या. आणि आता काय झालेलं आहे, आता सुनेत्राताई पवार आणि पार्थ पवार एकाकी पडलेले आहेत. बरं, त्यांच्या दोघांची इच्छा नाहीये विलिनीकरण व्हावं म्हणून, त्याच्यामुळे घोडा अडलेला आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टीचं धोरण पहा. आधी यांना मांडलिक केलं ह्या दोघांना, ते चौकडी चौकडी टाळूवरचं लोणी खाणारी चौकडी, त्यांना आधी मांडलिक करून टाकलं. त्यांच्या माध्यमातून हे केलं, तिकडं निवडणूक इलेक्शन कमिशनकडे वार होऊ दिलं, व्यवस्थित होऊ दिलं ते. त्याच्यामध्ये काही हे केलं नाही. म्हणजे इकडं ते पवार कुटुंबातले कार्यक्रम करून टाकले. शरद पवारांचं काय झालं तर ते आपण आता ऐकलेलंच आहे. या अशा पद्धतीने आता रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये पहिल्यापासून पटलेलंच नाही. म्हणजे जयंत पाटील व्यासपीठावर असले तर त्यांनी काहीतरी म्हणायचं की नाही नाही, आता आता रोहित दादा पवार यांना आधी बोलू द्या वगैरे, म्हणजे ते नाराज नको व्हायला. मग आता रोहित पवार यांनी वेगळा मार्ग चोखाळलेला आहे. मी कोणत्याही स्थितीमध्ये तुमच्या पक्षाच्या वगैरे काय तुम्ही जे ठरवताल परिसीमन बिलामध्ये कसं सीमेवर करायचं आणि काय तडजोड करायची, याच्यामध्ये मला काही देणं घेणं नाही. तुम्ही तुमचं पहा, मी आपला माझा रस्ता, मला मोकळा आहे. मी हर्षवर्धन सपकाळ यांच्याबरोबर आंदोलन करेल, विद्यार्थ्यांचे प्रश्न उचलेल, शेतकऱ्यांचे उचलेल, काय करायचं ते मी करेल. मग आता रोहित नाराज व्हायला नको म्हणून सुप्रिया सुळे एखादं म्हणजे छत्रपती संभाजीनगर सारख्या एखाद्या आंदोलनामध्ये येतात जातात, एवढंच झालेलं आहे. पण दोघेही बापले अतिशय हतबल झालेले आहे. त्यांच्या हातामध्ये काही राहिलेलं नाहीये. इतकी हतबलता म्हणजे एकूण पवार कुटुंब, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या दोन पक्षाच्या हे चार तुकडे करून टाकण्यात आलेले आहेत व्यवस्थितपणे. दुसरीकडे आमचं कौटुंबिक एकात्मता ही वेगळी आणि राजकारण वेगळं असं म्हणणार आहे. दोन्ही ठिकाणी बेबनाव निर्माण करण्यात आलेला आहे. म्हणजे बघा, पवार कुटुंबाच्या एकूणच जी राजकीय त्यांची जराब आहे ती जरा मोडून काढलेली आहे असं या क्षणाचं चित्र आहे. अनेकांना ते पटणार नाहीये, पण हे झालेलं आहे, हे दिसतंय. विचारांशी तडजोड करावी लागते, विकासाचं नाव घ्यावं लागतंय. बरं, जे पेरलं तेच उगवतंय. तुम्हाला सत्तेशिवाय करमत नाही पहिल्यापासून. शरद पवारांनी काय केलेलं आहे, विरोधात असो, इकडं असो, तिकडं असो, कसंही असो, जसं आपला पक्ष स्थापन केला त्या पद्धतीने ठीक आहे. आता काय, सोनिया गांधी परदेशी वंशाच्या आहेत, मग पक्ष स्थापन केला, त्याच्यानंतर 11 वर्ष पुन्हा त्यांच्या बरोबर राहिले केंद्रामध्ये, इकडं महाराष्ट्रामध्ये सरकारमध्ये राहिले, सगळं ते केलं. ज्या वेळेला असं दिसलं की आता भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्ये जरा धुसफूस चालू आहे, उद्धव ठाकरेंना घेतलं, त्यांना इकडं सेक्युलर म्हणून पत्र त्यांना सोनिया गांधींना द्यायला लावलं, वाटेल ते केलं, ते सरकार आणलं. आणि मग अशा शरद पवारांचा आ, त्यांच्यावर आपल्याला सूड कसा उगवता येणार आहे? वेळ पाहिजे, शिकार टप्प्यात आल्याशिवाय साप ओढायचा नाही. आणि तो आता ओढलेला आहे.
आणि मग याचे परिणाम कुठं व्हायला लागलेले आहेत बघा तुम्ही. देश पातळीवर व्हायला लागलेत. संख्येवर जाऊ नका. 8 खासदार जरी असतील तरी एक एक खासदार अत्यंत महत्वाचा आहे मोदी शहांना. ते विधायक जर पुन्हा मंजूर करून घ्यायचं असेल तर गैरहजर राहा किंवा आमच्या बाजूने विधायकाच्या बाजूने मतदान करा. काय करायचं ते करा. हे थैल्या घ्या पाहिजे तेवढ्या. विकास निधी घ्या. तुमचा घरचा 7 पिढ्यांचंही कल्याण करा. आणि 5-2 कोटी रुपये काय करा, स्वेच्छा निधी म्हणून तिथं खर्च करा मतदारसंघामध्ये. लोक कुठे विचारणार आहे तो? कारण लोक तेवढे कुठे अजून शहाणे झालेले, जागरूक कुठे आहे लोक? लोकांना कुठे समजते त्यांचा काय अधिकार आहे ते? खूप मोठा अधिकार आहे, लोकांना समजत नाहीये ते. लोक त्या दृष्टीने करत नाहीत. हे फक्त सांगितलं जातं विकसित भारत, सिटीजन एंगेजमेंट, ऍक्टिव्ह पब्लिक पार्टिसिपेशन वाढलं पाहिजे, ई गव्हर्नन्स मध्ये आलं पाहिजे, नागरिकांचा सहभाग पाहिजे, वगैरे वगैरे वगैरे. हे फक्त चाललं जातं, पण लोक सहभाग होत नाही. आणि त्याचा फायदा हे सगळे राजकारणी घेतात. ही वस्तुस्थिती आहे. एकूण काय जाता जाता एवढंच सांगता येईल की शरद पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, पार्थ पवार हे दोन्ही बाजूचे पवार, दोघांनी आश्वस्त कसं करता येईल, कोणते मोहरे वापरता येतील याची व्यवस्थित रचना भारतीय जनता पार्टीच्या चाणक्यांनी केली आणि ती यशस्वी सुद्धा केलेली आहे. इतकंच. तुम्हाला काय वाटतं? तर आपल्या ज्या प्रतिक्रिया असतील त्या बिनधास्तपणे कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.